सगळ्यांना सविनय जय भीम, जय संविधान, जय भारत। आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे। 2005 पासून माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये विकासाचे पाय रोवले। रमाबाई आंबेडकर नगराला चाळी BMCच्या चाळी असताना सुद्धा झोपडपट्टी म्हणून पुनर्वसन योजनेमध्ये लादून त्यांना स्लम डिक्लेअर करून त्यांच्यावरती SRA लादण्यात आला। असं असताना 2005 पासून आत्तापर्यंत ह्या विकासकाने अजूनपर्यंत माता रमाबाई नगराची एक विटीला देखील हात लावलेला नाही आहे। सांगावंसं असं वाटतं की बाजूला वॉर्ड क्रमांक 133ला माता रमाबाई आंबेडकर नगरच्या बाजूला असणारं कामराज नगर प्रायव्हेट लँड असताना सुद्धा तिथे डेव्हलपमेंट SRAच्या माध्यमातून 2004-5ला सुरू झाला आणि आज तो ज्या रहिवाशांच्या विश्वासावरती, ज्या सोसायटीच्या विश्वासावरती, ज्या सभासदांनी, ज्या झोपडीधारकांनी आपली घरं खाली केली होती, त्या घरांना आज त्यांना घराच्या बदली घर मिळालेलं आहे आणि आज ते टोलेजंग इमारतीमध्ये राहत आहेत। आणि आज आम्ही ह्या गलिच्छ वस्तीमध्ये राहतोय। माता रमाबाई आंबेडकर नगर टाउनशिप कॉलनी 1963 साली BMCने स्थापित केली। त्याचे आम्ही रहिवासी आहोत। आमच्याकडे BMCला भरलेले 300 रुपयाची पावती आहे, डॉक्युमेंट्स आहेत, तरीसुद्धा आम्हाला SRAमध्ये ह्या लोकांनी टाकलेलं आहे। का टाकलं हा संभ्रमाचा प्रश्न आहे, परंतु आज फेसबुक लाईव्ह येण्याचा माध्यम असा आहे की मागच्या महिन्यामध्ये पर्णकुटी जी झोपडपट्टी होती, पर्णकुटी रहिवासी संघ यांची सोसायटी होती, त्या सोसायटीमध्ये काही 15 जणांनी घरं खाली नव्हती केली। त्यांना SRAच्या माध्यमातून 3338ची नोटीस देऊन जबरदस्ती घरातून खाली करण्यात आलं। लिटरली घरातल्या सामानामध्ये त्या अधिकाऱ्यांनी खेचून लोकांना बाहेर खेचून काढलं आणि त्या घरांचं डेमोलेशन करण्यात आलं। त्यांनी विनंत्या केल्या की आम्हाला वेळ द्या, आम्हाला सवलत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा। विकास